ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। येत्या 23 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। मात्र त्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, मोठी खुशखबर आहे। कारण 8व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आलाय। त्यामुळे याच अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेची दाट शक्यता आहे। 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो। 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे। लेवल 1 7वा वेतन 18,000, 8वा वेतन 21,600। लेवल 2 7वा वेतन 19,900, 8वा वेतन 23,880। लेवल 3 21,700, 8वा वेतन 26,040। लेवल 4 25,500, 8वा वेतन 30,600। लेवल 5 29,200, 8वा वेतन 35,040। लेवल 15 7व्या वेतन आयोगानुसार 1,82,200, 8वा वेतन 2,18,400 रुपये। लेवल 16 2,05,400, 8वा वेतन 2,46,480 रुपये। लेवल 17 2,25,000 रुपये, 8वा वेतन 2,70,000 रुपये। लेवल 18 2,50,000 रुपये, तर 8वा वेतन 3 लाख रुपये।